बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं ते पाहूया. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केलंय ॲरोमॅटिक कंपाऊंड. ठीक आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड याच्यामध्ये आपण पाहिलं त्या कंपाऊंडमध्ये दोन टाईप आहेत, ते म्हणजे बेन्झेनॉइड्स अँड नॉन बेन्झेनॉइड्स. ज्यांच्यामध्ये बेन्झिन रिंग असेल ते असतील बेन्झेनॉइड्स, ज्यांच्यामध्ये बेन्झिनची रिंग नाहीये, ठीक आहे, ते असतील नॉन बेन्झेनॉइड्स. सायकलिक तर असणारच, नो मॅटर. परत त्याच्यानंतर आपण पाहिलंय ॲरोमॅटिसिटीची कंडिशन काय असते, ॲरोमॅटिक कंपाऊंड कोणाला म्हणायचं. आपण फर्स्ट कंडिशन पाहिली होती, तो कंपाऊंड असला पाहिजे सायक्लिक. सेकंड पाहिलं होतं, तो कंपाऊंड असला पाहिजे प्लेनार, sp और sp2 हायब्रिडाइज्ड. थर्ड पाहिलं होतं delocalized electron, or we can say it compulsorily should have double and single bond, alternate double and single bond, or it should have double bond, single bond and then lone pair or negative charge. ठीक आहे. आणि फायनल कंडिशन होती ती म्हणजे त्याच्यामध्ये 4n+2 पाय इलेक्ट्रॉन असणं कंपल्सरी आहे. जर ह्या चारही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर त्या कंपाऊंडला आपण म्हणणार ॲरोमॅटिक कंपाऊंड, अदरवाइज नॉन ॲरोमॅटिक. हे आपण पाहिले का. मग आता आज काय पाहायचं, त्याच्या मेथड ऑफ प्रिपरेशन. तीनच मेथड आहेत, सोप्या आहेत. त्यातली फर्स्ट मेथड तुम्हाला ऑलरेडी झालेली आहे, ती आहे सायक्लिक पॉलिमरायझेशन ऑफ इथाईन. झाली आहे रिएक्शन तुम्हाला अल्काईनमध्ये. काय होतं, 3 टाइम्स इथाईन रिॲक्ट विथ H2 इन प्रेझेन्स ऑफ रेड हॉट आयर्न ट्यूब. रेड हॉट आयर्न ट्यूब, ठीक आहे. याच्यामधून पास केल्यानंतर तुम्हाला भेटायचा बेन्झीन. रिएक्शन डिटेलमध्ये शिकवली आहे, ती पाहून घ्या. त्यानंतरची रिएक्शन आहे ती म्हणजे डिकार्बॉक्सिलेशन. ही पण रिएक्शन तुम्हाला झालेली आहे अल्केन मध्ये, आठवतीये का पहा. डिकार्बॉक्सिलेशन RCOONA and it react with NaOH in presence of calcium oxide. It gives RH plus Na2CO3. तर काय असतं, हा असेल सोडियम अल्कॅनोएट. याला म्हणतात, हा जो पूर्ण आहे NaOH प्लस CaO, याला म्हणायचे सोडा लाईन. ठीक आहे. मग याच्यापासून तयार होतो RH आणि सोबत सोबत बाय प्रोडक्ट तयार होईल सोडियम कार्बोनेट. ठीक आहे. मग सेम रिॲक्शन असेल बेन्झिन मध्ये पण. कशी असेल, अल्काइल ग्रुपच्या ऐवजी इथं यूज केलेली असेल बेन्झिनची रिंग. कसं असेल मग, याचं नाव होतं सोडियम अल्कॅनोएड. तर बेन्झिन रिंगला जर COONA अटॅच असेल तर त्याचं नाव होईल सोडियम बेन्झोएट. याची रिॲक्शन परत एकदा करायची सोडा लाईन सोबत. त्यापासून तयार होतो बेन्झिन RH, जे की अगोदरच्या रिॲक्शन मध्ये होता. आर म्हणजे इथं कोण असेल, बेन्झिन, आणि बेन्झिनच्या रिंगला कोण अटॅच असेल तर हायड्रोजन. जरी इथं दाखवलेलं नसेल तरी हायड्रोजन इथं अटॅच असतोच. ठीक आहे. मग ते दाखवू पण शकतात किंवा नाही पण. सोबत तयार होईल सोडियम कार्बोनेट. ठीक आहे. ही झाली डिकार्बॉक्सिलेशन रिएक्शन. याच्यामध्ये CO2 बाहेर पडतो म्हणून याला डिकार्बॉक्सिलेशन असं म्हणतात. पुढची कोणती रिएक्शन आहे, नेक्स्ट रिएक्शन इज रिडक्शन ऑफ फिनॉल. फिनॉलचं रिडक्शन म्हणजे काय करायचंय, लॉस ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन निघून गेला की हायड्रोजन इथे येऊन अटॅच होतो. सिम्पली कळालं का, इथे येऊन हायड्रोजन अटॅच होतो. फिनॉल पासून कोण तयार होतो, बेन्झिन. मग रिएक्शन कोणासोबत करायची आहे, रिएक्शन करायची आहे झिंक डस्ट सोबत. त्यापासून तयार होतो बेन्झिन प्लस झिंक ऑक्साईड. दॅट्स इट, मेथड ऑफ प्रिपरेशन संपल्या. याला काही एक्झाम्पल वगैरे काही नाही आहेत, याच रिएक्शन आहेत, त्याच फिक्सड, त्याच 3 रिएक्शन पाठ करा, प्रिपरेशन मेथड संपले. नेक्स्ट पाहूया आपण याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय काय आहेत. मग फिजिकल प्रॉपर्टी मध्ये काय आहे बाबा, याचा मेनली यूज कुठे होतो, पहिल्यांदा त्याचे प्रॉपर्टी बघूया. एक हा आहे नॉन पोलार कंपाऊंड. नॉन पोलार म्हणजेच तो पोलार मध्ये मिक्स होणार नाही, म्हणजेच तो वॉटर मध्ये सोल्युबल नसणार. मग कुणामध्ये सोल्युबल असतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये, जसं की फॉर एक्झाम्पल इथेनॉल. ठीक आहे. मग आता ह्याचा यूज कुठे होतो, जे की तुम्ही आरोमा म्हणजे काय, एक गुड स्मेल, प्लीझंट स्मेल असते, ह्याला सुगंध असतो. मग याचा यूज ऍक्च्युली डांबरगोळी जी असते त्याच्यामध्ये हे ॲरोमॅटिक कंपाऊंड असतात. आणि त्याचा स्मेल हा नॅचरल ॲरोमॅटिक म्हणजे नॅचरल स्मेल आहे तो त्याचा.
ओके, फिजिकल प्रॉपर्टीज पण काही खूप जास्त नाही. मेन फोकस कॉन्सन्ट्रेट करू आपण ते म्हणजे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज वरती. केमिकल प्रॉपर्टीज काय म्हणतात बेन्झीनच्या, तर हा बेन्झीन मेनली किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड मेनली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतात. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर तुम्ही कंपॅरिझन केलंच असेल अल्केन, अल्कीन, अल्काइन. ठीक आहे, अल्काइन हे तिघही मेनली कोणती रिएक्शन दाखवत होते? ऍडिशन रिएक्शन. बरोबर, ऍडिशन रिएक्शन दाखवायची. तर ॲरोमॅटिक कंपाऊंड हे मेनली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतात. ते कशामुळे? हा मेन डिफरन्स हायड्रोकार्बन मध्ये अल्काइल ग्रुप आणि ॲरोमॅटिक ग्रुप यांच्यामध्ये डिफरन्स लक्षात असू द्या. हे तर डिटेलमध्ये झालेलं आहे. ऍडिशन रिएक्शन कशामुळे दाखवतात? कारण बघा इथं अल्किन आणि अल्काइनचा विचार केला तर लूजली पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन असतात, त्याच्यामुळे ते इलेक्ट्रोफाईल अटॅक करतो आणि ऍडिशन रिएक्शन दाखवतात. मग आता हे सबस्टिट्यूशन रिएक्शन का दाखवतात ते जरा पाहूया आपण. सोबत सोबत हे ऍडिशन रिएक्शन पण दाखवतात, पण मेनली ऍक्च्युली काहीही फोर्स न करता बेसिकली ते कोणती जास्तीत जास्त रिएक्शन दाखवतात तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. मग आता ते बघूया जरा. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे नेमकं कसे रिएक्शन दाखवतात. ओके, तर ती रिएक्शन पाहण्यासाठी जरा आपण त्याचा अगोदर ऍक्च्युली पुढं आहे मेकॅनिझम, पण मी तुम्हाला अगोदर मेकॅनिझम सांगते आणि मग नंतर सबस्टिट्यूशन रिएक्शन कशा आहे ते दाखवते. ओके, ते बघूया आपण जरा. पहिल्यांदा मी तुम्हाला मेकॅनिझम थोडं दाखवते. ऍक्च्युली कशी होते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सोपं आहे खूप, समजून घ्या, कारण हा पार्ट खूप जास्त महत्वाचा आहे. अगोदरच्या रिएक्शन खूप सोप्या होत्या, या पण रिएक्शन सोप्याच आहेत, पण जरा लॉजिक मात्र कळावं लागतं याच्या मागचं. बघा आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कसं होते बेन्झीनचं. फर्स्ट ऑफ ऑल जनरेशन पहिल्यांदा कोण लागतो? रिएक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होणार आहे असं म्हटलं की आपला पहिल्यांदा लागेल इलेक्ट्रोफाईल, जो की इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो. मग पहिल्यांदा तो इलेक्ट्रोफाईल आपल्याला जनरेट करावा लागेल. तो कसा करणार? फॉर एक्झाम्पल मागे रिएक्शन झालेले आहेत, त्याच्यामुळं बघूया आपण नंतर ती रिएक्शन मागे जाऊन पुढे पाहूया. बघूया आता इथं काय सांगितलं अगोदर. इलेक्ट्रोफाईल कसा जनरेट करायचा? फर्स्ट ऑफ ऑल Cl2 आहे, त्याची रिएक्शन होईल AlCl3 सोबत. हा आहे लुईस ऍसिड. ऍसिड तुम्ही डिटेलमध्ये पाहिलंच असेल. बघा लुईस ऍसिडचा कॉन्सेप्ट आहे, तर त्याच्यामध्ये काय असतं? लुईस ऍसिड बेसिकली ऍसिड म्हटलं की तुम्ही एकच पाठ केलेलं असतं, ते म्हणजे H+ डोनर. हे तर एक्झॅक्टली बरोबर आहे. सोबत सोबत ऍसिडच्या 2-3 मेथड्स आहेत बघा अरेनियस मेथडनुसार, ते जरा बघून घ्या डिटेलमध्ये. तर लुईस ऍसिड म्हणजे असा की जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत ते काय करतात? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टरला सुद्धा काय म्हणू शकता तुम्ही? ऍसिड असं म्हणू शकता. मग हे लुईस ऍसिड काय असतो? यांच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल असतात, त्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करू शकतात. त्याच्यामुळं इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आणि त्याच्यामुळे ह्यांना काय म्हटलं जातं? बेसिकली ऍसिड. ओके, तर बघा आता इथं हे लुईस ऍसिड आहे म्हणजे सिम्पली इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार, ह्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग आता हा कोणाकडून ऍक्सेप्ट करू शकतो? Cl2 कडून. Cl2 कसा ब्रेक होणार? एक हा ब्रेक होतो Cl- आणि Cl+ अशा फॉर्म मध्ये. ठीक आहे,
मग हा जो Cl मायनस आहे ऍक्च्युली हा बॉन्ड हेटेरोलायटिकली ब्रेक होतो, हा होतो Cl मायनस आणि हा होतो Cl प्लस. मग आता हा आपला झाला मेन इलेक्ट्रोफाईल Cl प्लस आणि सोबत सोबत कोण तयार झालेला AlCl4. ऍक्च्युली तर मायनस पाहिजे, AlCl4 मायनस. हा आपल्या काही कामाचा नाही. मेनली फोकस करा या इलेक्ट्रोफाईलवरती. म्हणजे इलेक्ट्रोफाईल आपण जनरेट केला. मग पुढे काय होतं ऍक्च्युली आता आहे खरी रिएक्शन. हा ऍक्च्युली आपला आहे बेन्झिन. याची रिएक्शन होईल ह्या इलेक्ट्रोफाईल सोबत जो की आपण जनरेट केला होता. इथे कोणताही असू शकतो. आपण जनरल मध्ये घेऊया ई प्लस कोणता तरी एक इलेक्ट्रोफाईल आहे. मग आता कसं करतो अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल ऑन बेन्झिन. मग हा इलेक्ट्रोफाईल काय करतो या बेन्झिन रिंगवरती अटॅक करतो. पण कुठं करणार, त्याला जिथं पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन दिसतील तो इथं अटॅक करेल. ऑब्व्हियसली प्रत्येक कार्बनकडे काय आहे sp2 हायब्रिडाइज आहे, तो कुठेही अटॅक करू शकतो. मग याने जर अटॅक केला तर बघा हे पुढं असं दिसेल. कळाले का? हा बघा हा बॉन्ड ब्रेक होतो. ठीक आहे, इथं ऑलरेडी हायड्रोजन आहे, हा कामाचा आहे म्हणून दाखवलेला आहे तिथं. मग हा बॉन्ड ब्रेक होतो, तिथे येऊन अटॅच होतो इलेक्ट्रोफाईल. बरोबर. पण इथं जरा नीट दाखवलेलं नाहीये, मी तुम्हाला दाखवते बघा. इथं हा आहे तुमचा बेन्झिन. ठीक आहे, कसंही काढा काही प्रॉब्लेम नाही. प्लस हा इलेक्ट्रोफाईल. मग बघा आता काय होईल. समजा ह्या इलेक्ट्रो पहिल्यांदा हा बॉन्ड ब्रेक होईल. मग या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन कोणत्याही एका साईडला जातील. फॉर एक्झाम्पल इथं गेले, इथं आला प्लस चार्ज. ठीक आहे, ह्या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन इकडे गेले. हा इलेक्ट्रोफाईल इथे अटॅक करतो. मायनस चार्ज जिथं दिसेल तिथं प्लस चार्ज अट्रॅक्ट होईल. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली रिएक्शन मध्ये तुम्हाला प्रोडक्ट असा दिसेल बघा. कळते का? हा ऑलरेडी असलेलं हे स्ट्रक्चर इथं आहे प्लस चार्ज आलेला आहे. इथं मायनस चार्जच्या ठिकाणी इथं इलेक्ट्रोफाईल येऊन अटॅच झालाय, त्याचा प्लस चार्ज निघून गेला आणि ऑलरेडी याच्याकडे असलेला हा हायड्रोजन. मग हा जो इंटरमिडिएट तयार झालाय त्याला म्हणतात अरेनियम आयन. याला काय म्हणायचंय? अरेनियम आयन. ठीक आहे, मग आता एक अवघड गोष्ट झाली इथं. ऍक्च्युली एरोमॅटिक कंपाऊंड फेमस आहेत असं म्हणू शकतो आपण. ती फक्त त्यांची एरोमॅटिसिटी किंवा डबल सिंगल बॉन्ड एरोमॅटिसिटी किंवा ते हायली स्टेबल असतात जस्ट बिकॉज ऑफ द रेझोनन्स आणि अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड. तर तुम्ही इथं पाहू शकता, इथं त्या एरोमॅटिक कंपाऊंडने म्हणजे बेन्झिनने त्याची एरोमॅटिसिटी लूज केलेली आहे. कसं काय? कारण हा जो तयार झाला तो अरेनियम आयन आहे. इथं डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, परत सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. हा एरोमॅटिक झाला का? विचार करून सांगा बरं. हा आता एरोमॅटिक कंपाऊंड नाही, मग तो जरा अनस्टेबल झाला ना. मग तो काय करतो, त्याला ऍक्च्युली इलेक्ट्रोफाईल पण सबस्टिट्यूट करायचा आहे आणि अटॅच करायचं स्वतःला आणि एरोमॅटिसिटी सुद्धा त्याला स्वतःला पाहिजे. म्हणून तो कंपाऊंड हा जो अरेनियम आयन आहे, ऍक्च्युली तसं पाहिलं तर ह्या अरेनियम आयन सुद्धा स्टेबलच आहे जास्त म्हणण्यापेक्षा, पण बेन्झिन पेक्षा नाही. हा रेझोनन्स करतो. तो कसा रेझोनन्स करतो ते बघूया आपण. हा अरेनियम आयन. ठीक आहे, मग इथं काय होतात, हा प्लस चार्ज आहे. मग हा या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतील स्वतःच्या तो प्लस चार्ज घालवण्यासाठी. बघा आता हा अरेनियम आयन सुद्धा रेझोनन्स दाखवतो. कसं दाखवेल? हे इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाले म्हणजे इथं आला डबल बॉन्ड. पण हे इलेक्ट्रॉन पुढे शिफ्ट गेल्यामुळं इथं काय झाला? प्लस चार्ज झाला. हा ऑलरेडी डबल बॉन्ड इथं जो होता तो तसाच राहील आणि इथं सोबत कोण आहेत? इलेक्ट्रोफाईल आणि हायड्रोजन. परत काय होतं, इथं प्लस चार्जला स्टेबल करण्यासाठी हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो. बरोबर. मग पुढचं स्ट्रक्चर कसं दिसेल तुम्हाला? हे त्याचं कॅनॉनिकल फॉर्म आहे का? हा लिहिणं म्हणजे हे लिहिणं महत्वाचं. हा ऑलरेडी डबल बॉन्ड आणि हे हायड्रोजन आणि इलेक्ट्रोफाईल ॲज इट इज. मग हे इथले इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झालेत म्हणजे इथं येईल डबल बॉन्ड आणि इथं आला प्लस चार्ज. ठीक आहे, आता याच्या पुढे हा रेझोनन्स नाही करू शकत. ठीक आहे, फार तर फार आता हा काय करेल, परत इकडे जाईल म्हणजे अगोदरची जी स्टेप होती तिथपर्यंत. म्हणजे जर तुम्ही त्याचं हायब्रिड बघितलं स्ट्रक्चर तर हा रेझोनन्स कसा फॉर्म करायला आहे फक्त एवढंच. इथं कोण आहे? हायड्रोजन, इलेक्ट्रोफाईल. पण बेन्झिन मध्ये कसं होतं रेझोनन्स?
सगळीकडे ते इलेक्ट्रॉन फिरत असतात, म्हणून हे तेवढं जास्त स्टेबल नाहीये स्ट्रक्चर, जरी रेझोनन्स असलं तरी ॲज कम्पेअर टू ॲरोमॅटिक कंपाऊंड. म्हणून हा अरेनियम आयन काय करतो, स्वतःला स्टॅबिलाइज करण्यासाठी तो एक ॲरोमॅटिसिटी रिटेन म्हणजे काय, परत आणण्याचा प्रयत्न करतो. तो कसं काय ते बघू. हा तुमचा ऑलरेडी असलेला अरेनियम आयन जो की आपण सेकंड स्टेपमध्ये जनरेट केला होता, बरोबर. मग हा अरेनियम आयन तो काय करतो, आता स्वतःसाठी स्टेबल करण्यासाठी, ॲरोमॅटिक होण्यासाठी इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो काय करतो, ह्या इलेक्ट्रोफाईलच्या शेजारीच एक हायड्रोजन आहे, तो हायड्रोजन आपली आहुती देतो. आहुती म्हणजे काय, स्वतःचे इलेक्ट्रॉन या बॉन्डमध्ये शिफ्ट करतो, दोन्ही इलेक्ट्रॉन देतो. ठीक आहे, दोन्ही म्हणजे स्वतःचा दोन्ही नाही एकच इलेक्ट्रॉन देतो. आणि तो काय म्हणून बाहेर पडतो, नंतर तो बाहेर पडतो H+ म्हणजे प्रोटॉन म्हणून बाहेर पडतो. ठीक आहे, मग आता हा जो प्लस चार्ज आहे तो स्टेबल होईल. इथं कळाले का, हा प्लस चार्ज इथं स्टेबल होतो. ऍक्च्युली इथं बघा ही स्टेप नाहीये, इथं व्यवस्थित स्टेप दाखवली आहे. हा हायड्रोजन आपले इलेक्ट्रॉन इथं देतो, इथं जो प्लस चार्ज होता तो स्टेबल झाला, आणि इथं काय झालाय, सिंगल बॉन्डच्या ऐवजी नवीन एक बॉन्ड तयार होतो, तो असतो डबल बॉन्ड. आणि इथं इलेक्ट्रोफाईल पण येऊन अटॅच झाला, म्हणजे इथं काय झालंय, इलेक्ट्रोफाईलचं सबस्टिट्यूशन झालं. कसं काय, पहिल्यांदा ऍडिशन झालं होतं, मग नंतर हा काय इलेक्ट्रोफाईल आला आणि इथून हायड्रोजन निघून गेला, म्हणजे हायड्रोजनच्या जागी इलेक्ट्रोफाईल येऊन अटॅच झाला, सबस्टिट्यूट झाला, म्हणून याला म्हणतो आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. हे सर्वांना समजलं असेलच की ॲरोमॅटिक कंपाऊंड कशामुळं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतात. कळाले, ॲरोमॅटिसिटी स्वतःकडे परत आणण्यासाठी इलेक्ट्रोफाईल हा सबस्टिट्यूट होतो. कळलं का, मेकॅनिझम समजला. याच्यामध्ये मेनली 3 स्टेप आहेत. फर्स्ट स्टेप आहे ते म्हणजे जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल जनरेट केला पाहिजे. सेकंड, अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल बेन्झीन रिंग वरती अटॅक करतो. आणि थर्ड स्टेपमध्ये सेकंड स्टेपमध्ये काय होतं, अरेनियम आयन तयार होतो, तो स्वतःला स्टेबल करण्यासाठी प्रोटॉन रिमूव्ह करतो. ठीक आहे, मग हा झाला तुमचा मेकॅनिझम. मग आता जाऊया आपण त्याच्या रिएक्शनकडे. ऍक्च्युली त्या रिएक्शन अगोदरच दिलेल्या आहेत, पण ठीक आहे, मी अगोदर तुम्हाला मेकॅनिझम सांगितलं. ओके, नेक्स्ट रिएक्शन बघा, फर्स्ट रिएक्शन आहे ती म्हणजे सल्फोनेशन. दिसायला का इथं बघा, सल्फोनेशन मध्ये काय आहे, सल्फोनेशन मध्ये त्या बेन्झीनची रिएक्शन होते H2S2O7, म्हणजे H2S2O7 म्हणजे त्याला तुम्ही असं म्हणू शकता, तो 2 वेळेस असतो H2SO4 2 टाइम्स, पण त्याचा फॉर्म्युला तसाच आहे H2S2O7. बघा आता त्याची रिएक्शन कशी होते ते खूप महत्वाचं आहे. तुम्हाला आता एकंदरीत आयडिया आलीच असेल सबस्टिट्यूशन कसं होतं, त्याच्यामुळे मी आता डायरेक्टली सबस्टिट्यूट करून दाखवणार, ते मेकॅनिझम सहित मी सांगणार नाही. बघा कशी असेल रिएक्शन. हा आहे तुमचा बेन्झीन, त्याची रिएक्शन होते H2S2O7 सोबत. ठीक आहे, मग ही रिएक्शन होत असताना ही रिएक्शन कशी होती बघा. आता H2SO4 म्हटलं की ह्याच्यामध्ये ऍक्च्युली असं त्याचा जर तुम्हाला इलेक्ट्रोफाईल किंवा इलेक्ट्रोफाईल जर पाहायचं म्हटलं तर असा होतो H2HOSO2H OSO3H. ठीक आहे, हा इकडे जातो, हा बॉन्ड असा ब्रेक होतो आणि इथे तयार होतो HSO4- प्लस H+. आपला इथं इलेक्ट्रोफाईल असेल एक मिनिट हा. ओके, बघा आता ही रिएक्शन कशी असेल.
हा H2SO4. याच्यामध्ये सबस्टिट्यूशन कसं होते बघा. आता हे विसरून जा कॉन्सेप्ट, व्यवस्थित लक्ष द्या. इथं सबस्टिट्यूशन कसं होते बघा. हा OH आणि बेन्झिनचा इथला हायड्रोजन हा वॉटर म्हणून बाहेर पडतो आणि इथं अटॅच होतो SO3H. मग याचं नाव असेल बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. ठीक आहे, याचं नाव असेल बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. पुढे बघा, नेक्स्ट रिएक्शन आहे ती म्हणजे नायट्रेशन. नायट्रेशन, आता याच्यामध्ये ऍक्च्युली नायट्रेशन कोणासोबत होते, बेन्झिनची रिएक्शन होते नायट्रिक ऍसिड सोबत, HNO3 सोबत, आणि इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 नायट्रेटिंग मिक्सचर. ठीक आहे, HNO3 आणि H2SO4. मग आता याच्यामध्ये ऍक्च्युली बघा, इथं इलेक्ट्रोफाईल काही रिएक्शन मध्ये मेकॅनिझम नुसार गेलं तर तुम्हाला इलेक्ट्रोफाईल मला दाखवता येईल. आता ऍक्च्युली ह्या रिएक्शन मध्ये तुमचा इलेक्ट्रोफाईल आहे NO2+, पण इथे दिसायला का तुम्हाला नाही, पण इथं लक्षात असू द्या, इथे इलेक्ट्रोफाईल आहे NO2+. जर मेकॅनिझम सहित रिएक्शन करायची म्हटली तर मी तुम्हाला स्टेप वाईज तसं दाखवणार, पण आपल्याला त्याची काही गरज नाही. पण तुम्हाला रिएक्शन समजून सांगायची असेल मला, तर मी कसं काय दाखवणार बघा. इकडं मी कसं दाखवते ह्या रिएक्शनला. हा NO2 आणि पहिल्यांदा हा H आणि OH हे वॉटर निघून जातो आणि इथं NO2 ग्रुप अटॅच होतो. पण लक्षात असू द्या, इथं जो इलेक्ट्रोफाईल तयार झालेला आहे तो आहे NO2+. ही रिएक्शन समजून सांगायची मेथड आहे. पण असा वॉटर निघून जातो म्हणजे काय, इथला हायड्रोजन गेला, OH म्हणजे जस्ट टू अटॅच होत नाही, स्टेप वाईजच रिएक्शन होणार. ही पहिल्यांदा होणार, NO2+ जनरेट होणार. मग NO2+ जनरेट झाला की तो बेन्झिनवरती अटॅक करणार. मग बेन्झिनवरती अटॅक केल्यानंतर प्रोटॉन रिमूव्हल होणार. ही अशा प्रकारे प्रोसिजर होते. पण तुम्हाला रिएक्शन समजून सांगण्यासाठी एक स्टेपमध्ये ही अशा प्रकारे सांगितली असते. म्हणजे ही समजा ट्रिक आहे ही रिएक्शन समजून सांगायची. ही रिएक्शन अशा प्रकारे ऍक्च्युली ही प्रॅक्टिकली अशी रिएक्शन होत नाही. ठीक आहे. मग आता इथं तुमचा इलेक्ट्रोफाईल असेल NO2+. तर हा इलेक्ट्रोफाईल कसा जनरेट झालाय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर पुस्तकामध्ये खूप छान दिलेलं आहे बघा. खूप सोपं आहे, जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी सांगू शकते. इथं हे बघा, असं असेल H2SO4 HO3SO+ हा HNO3 ला व्यवस्थित लिहूया आपण, HONO2 हा HNO3. ठीक आहे. मग आता काय होतं ऍक्च्युली, हे हा बॉन्ड हेटेरोलाइटिकली ब्रेक होतो आणि परत काय होतं, मग परत लगेच हा OH बॉन्ड मधला हा ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्सिजन काय करतो, मग आपले इलेक्ट्रॉन हायड्रोजनला देतो. मग इथं काय तयार होतंय, HOH हा NO2 बरोबर. आणि हा इथे मोकळा कोण झालेला आहे, HSO4-. कळले का, हा HSO4- साईडला गेला आणि हा कंपाऊंड इंटरमिडिएट तयार झाला. पण ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन दिलेत, याच्यावरती येतो प्लस चार्ज. तो प्लस चार्जला स्टेबल करण्यासाठी घेतो इथून इलेक्ट्रॉन, म्हणजे वॉटर रिमूव्ह होतो आणि इलेक्ट्रोफाईल जनरेट होतो NO2+. समजलं का बघा. लक्षात ठेवायची तेवढी जास्त गरज नाही, पण मी म्हटलं होतं वरच्या रिएक्शन मध्ये किंवा इलेक्ट्रोफाईल मध्ये थोडंसं मिस्टेक झाली होती. तर मग इथं मी व्यवस्थित सांगेल की इलेक्ट्रोफाईल असा जनरेट होतो, पण रिएक्शन अशी समजून सांगतात. दॅट्स इट. ठीक आहे, ही रिएक्शन समजली. नायट्रेशन, सल्फोनेशन झालं, नायट्रेशन झालं. नेक्स्ट रिएक्शन आहे ती म्हणजे हॅलोजिनेशन. X2 सोबत रिएक्शन होईल, HCl. बेन्झिनची रिएक्शन होते Cl2 सोबत. इथं इलेक्ट्रोफाईल असेल Cl+, नो प्रॉब्लेम. HCl निघून जातो, सोबत तयार होतो क्लोरोबेन्झिन. नेक्स्ट रिएक्शन परत याची जर रिएक्शन तुम्ही बेन्झिनची रिएक्शन Cl2 सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. बघा, ह्या दोन रिएक्शन डिफरंट आहेत. या दोन रिएक्शन डिफरंट आहेत. हॅलोजिनेशन जर तुम्ही केलं, हॅलोजिनेशन फक्त करायचंय अनहायड्रस AlCl3 सोबत, त्यात तेव्हा तयार होतो क्लोरोबेन्झिन. पण जर तुम्ही ही रिएक्शन अनहायड्रस AlCl3 कुठे गेला, हा अनहायड्रस AlCl3 आणि डार्क, इन प्रेझेन्स ऑफ डार्क, आणि हा कसा असला पाहिजे, एक्सेस मध्ये असला पाहिजे Cl2. असं जर असेल की बघा रिएक्शन होते डार्क मध्ये, हे जर चुकले. ठीक आहे. तर हा, आणि एक्सेस मध्ये जर Cl2 असेल तर हा कंपाऊंड तयार होतो. डिफरन्स समजून घ्या. डिफरन्स काय आहे, तिथं काय आहे क्लोरोबेन्झिन, पण इथं काय आहे, एक्सेस मध्ये जर क्लोरोबेन्झिन असेल
तर बेन्झीन हेक्साक्लोराइड हा कंपाऊंड तयार होतो. डिफरन्स समजला? डिफरन्स काही नाहीये, फक्त एक्सेस मध्ये Cl2 असेल तर सगळीकडे क्लोरीन अटॅच होतो, अदरवाइज फक्त एका ठिकाणी अटॅच होतो. नेक्स्ट रिएक्शन आहे ती म्हणजे फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन. नावच आहे रिएक्शनचं. रिएक्शन कशी होते? बेन्झीन रिएक्ट विथ अल्काइल हॅलाइड, एनी अल्काइल हॅलाइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. अनहायड्रस म्हणजे कोरडा, ड्राय असं म्हणू शकता तुम्ही, ड्राय AlCl3. याच्यामध्ये तुमचा इलेक्ट्रोफाईल असेल तो म्हणजे R+. ते तर कळूच शकतं, कारण याच्यामध्ये जो बॉन्ड आहे इलेक्ट्रॉन ऑब्विसली जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्याकडे जाईल, म्हणजे काय तयार होईल? X- प्लस R+, आणि R+ याच्यावरती अटॅक करतो, H निघून जातो, त्याच्याऐवजी अल्काइल ग्रुप अटॅच होतो, अल्काइल बेन्झीन. मिथाइल ग्रुप असेल तर मिथाइल बेन्झीन. रिएक्शन समजली? मोस्ट ऑफ द रिएक्शन हा प्रेझेंट आहेत इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. समजा इथं Cl तुम्ही जर घेतला, काय घेणार? CH3Cl. तर इथं इलेक्ट्रोफाईल तयार होतो CH3 प्लस प्लस Cl मायनस, आणि हा जाऊन अटॅच होतो AlCl3 सोबत, आणि इथं तयार होतो AlCl4 मायनस. जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगायले. तर बघा, केमिकल रिएक्शन आपण किती बघितल्या? 4 बघितल्या. फर्स्ट होती सल्फोनेशन. सल्फोनेशन म्हणजे रिएक्शन आहे H2SO4 सोबत. नेक्स्ट रिएक्शन पाहिली आपण नायट्रेशन, नायट्रिक ऍसिड सोबत HNO3 प्लस H2 इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. थर्ड रिएक्शन पाहिली आपण ती म्हणजे हॅलोजिनेशन, X2 च्या प्रेझेन्स मध्ये, X2 सोबत रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. फोर्थ रिएक्शन पाहिली आपण फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन. ती रिएक्शन होते अल्काइल हॅलाइड सोबत इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. पुढच्या रिएक्शन बघूत आपण लगेच. ओके, नेक्स्ट रिएक्शन आहे ती म्हणजे, ओके इथं एक्झाम्पल दिलंय, फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशनचं एक्झाम्पल दिलेलं आहे, ती म्हणजे बेन्झीनची रिएक्शन झाली अल्काइल हॅलाइड सोबत इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. हा ह्याला टॉलिन असं म्हणतात, ठीक आहे, टाउलिन, सॉरी ते आता प्रोनाऊन्सिएशन, पण त्याला टाउलिनच म्हणतात, किंवा याचं नाव काय आहे? मिथाइल बेन्झीन. ओके, नेक्स्ट कोण आहे? काय नाही, जस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. बेन्झीनची रिएक्शन अशा टाईपच्या जर अल्काइल हॅलाइड सोबत झाली तर असा प्रोडक्ट तयार होतो. म्हणजे एका हायड्रोजनच्या ठिकाणी कोण अटॅच होईल? ही रिंग अटॅच होईल, काय नाही, आणि सोबत कोण तयार होईल? HBr. सोपे आहे. पुढची रिएक्शन आहे फ्रायडल क्राफ्ट असायलेशन. बघा, अल्कायलेशन म्हटलं की अल्काइल ग्रुप जाऊन अटॅच होतो, असायलेशन म्हटलं की असाइल ग्रुप अटॅच होतो. असाइल हॅलाइड कसा असतो बघा, RCOX हा झाला असाइल हॅलाइड. काय होणार आहे? सिम्पली हा इलेक्ट्रॉन म्हणजे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल आहे तो म्हणजे RCO प्लस प्लस X मायनस. हा आहे तुमचा इलेक्ट्रोफाईल, तो जाऊन हायड्रोजनच्या ठिकाणी अटॅच होईल आणि सोबत तयार होईल HX. सेम असाइल ग्रुप जाऊन अटॅच होतो. जसं की इथॅनोइल क्लोराइड CH3COCl याची रिएक्शन बेन्झीन सोबत झाली की Cl ग्रुप निघून जातो आणि CH3CO ग्रुप काय होतो? अटॅच होतो, COCH3. ठीक आहे, इथं पण सेम C2H5COBr जर केलं तर C2H5CO ग्रुप इथे जाऊन अटॅच होतो. ओके, नेक्स्ट रिएक्शन. बघा, तुम्हाला अनहायड्राइड माहित आहेत का? बघा, असाइल ग्रुप तर करला,
RCOX. आता RCO बघा वेगवेगळे ग्रुप आहेत हा. RCHO हा झाला अल्डिहाइड. C डबल बॉन्ड OR हा झाला कीटोन. डिफरन्स थोडा लक्षात असू दे जरा. C डबल बॉन्ड OH हा झाला कार्बोक्झिलिक ऍसिड. परत RCOOR हा बघा एक मिनिट C डबल बॉन्ड OX हा झाला असाइल हॅलाइड. ठीक आहे. तर आता अनहायड्राइड काय असतो ते बघूया. अनहायड्राइड बघा इथे दिलाय फॉर्म्युला. अनहायड्राइड असा फॉर्म्युला असतो RCOO हा ग्रुप फिक्स आहे. सोबत परत तयार होणार COR. RCOOCOR हा झाला अनहायड्राइड. त्याला असं रिप्रेझेंट करतात. मग याची पण रिएक्शन बेन्झीन सोबत होते. त्यालाच बघा वेगवेगळे प्रकार आहेत लिहिण्याचे. RCO ट्वाइस ऑक्सिजन. साधी गोष्ट आहे. RCO आणि इथं पण RCO दोन वेळेस आहे त्याच्यामुळे ट्वाइस आणि एक वेळेस ऑक्सिजन. किंवा त्याला असं पण लिहिलं जातं. ठीक आहे. मग आता याची पण रिएक्शन बेन्झीन सोबत होते. ती कशी बघा इथं दिली आहे का नाही बघूया आधी आपण. बघा त्याची रिएक्शन कशी होणार. हा बेन्झीन रिएक्ट विथ RCO ट्वाइस ऑक्सिजन. ठीक आहे. अनहायड्रस AlCl3 ट्वाइस ऑक्सिजन. तर इथं कोणता ग्रुप अटॅच होतो येऊन RCO. ठीक आहे. म्हणजेच कसा असतो ते बघूया आपण. C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड OR. याच्यामध्ये काय असतंय ऑक्सिजन कुठेतरी एका ठिकाणी इलेक्ट्रॉन देतो आणि जिथे जातो तिथं काय येईल मायनस चार्ज. बरोबर. म्हणजे इथं काय तयार झाला तुमचा RCO. बरोबर का. ह्याचा इलेक्ट्रॉन सॉरी हे ऑक्सिजन नाहीये. ऑक्सिजन कोणत्या तरी एका ग्रुप कडून इलेक्ट्रॉन घेतो. ऑक्सिजनचे स्वतःचे इलेक्ट्रॉन नाही. मग इथं तयार होतो RCO प्लस प्लस RCOO मायनस. मग हा झाला तुमचा इलेक्ट्रोफाईल जो की बेन्झीनला जाऊन अटॅच होतो. COR. ठीक आहे. याला लिहिण्याची पद्धत अशी असते. C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R प्लस इथला हायड्रोजन निघून गेलाय. बरोबर. सबस्टिट्यूशन झाले म्हणजे. आणि तो हायड्रोजन काय असतो H प्लस म्हणून बाहेर पडलेला असतो. तो जाऊन अटॅच होतो इथं. म्हणजेच काय तयार होतो RCOOH. म्हणजे सोबत कोण तयार होईल कार्बोक्झिलिक ऍसिड. ठीक आहे. ही आहे फ्रायडल क्राफ्ट असायलेशन. असाइल हॅलाइड आणि अनहायड्राइड सोबत सुद्धा याची रिएक्शन होते. कोणाची फ्रायडल क्राफ्ट असायलेशन. रिएक्शन समजल्या का बघा. फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन आहे असायलेशन आहे दोन्ही आहे. बर पुढं कोण आहे ना इथं दिली आहे बघा. फॉर एक्झाम्पल इथॅनोइक अनहायड्राइड म्हणजे आरच्या ऐवजी CH3 ग्रुप आहे. तर इथं कोण अटॅच होईल COCH3 आणि सोबत कोण तयार होईल इथॅनोइक ऍसिड. आताच पाहिलं आपण इथॅनोइक ऍसिड. ओके. पुढं कोणती रिएक्शन आहे. बर आता हे बेन्झीन काही वेगवेगळ्या कंडिशन मध्ये. ठीक आहे. काही वेगवेगळ्या कंडिशन मध्ये ऍडिशन रिएक्शन पण दाखवतो. ठीक आहे. मग ते कसं जरा बघूया जरा. ऍडिशन आपल्या आतापर्यंतच्या सर्व आपण कोणत्या कोणत्या रिएक्शन पाहिल्या. सबस्टिट्यूशन रिएक्शन सगळ्या पाहिल्या आपण. बघा एकदा रिवाइज करते. सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये काय पाहिलं आपण. फर्स्ट आहे सल्फोनेशन. सल्फोनेशन म्हणजे रिएक्शन होते H2SO4. ठीक आहे. नेक्स्ट रिएक्शन पाहिली ती म्हणजे नायट्रेशन. ती रिएक्शन होते HNO3 आणि H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये. याच्यामध्ये भेटतो आपला NO2 प्लस हा इलेक्ट्रोफाईल. थर्ड रिएक्शन पाहिली होती आपण नायट्रेशन हॅलोजिनेशन RX.
याच्यामध्ये असतो R प्लस हा इलेक्ट्रोफाईल. नंतर पाहिलंय आपण हॅलोजिनेशन झालं. फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन. अल्कायलेशन म्हणजे एक मिनिट हॅलोजिनेशन सॉरी बघा, ही झाली तुमची अल्कायलेशन, फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. ठीक आहे. आणि हॅलोजिनेशन म्हणजे ती रिएक्शन असते X2 सोबत. पुढे पाहिलं आपण फ्रायडल क्राफ्ट असायलेशन म्हणजे RCOX. इथं असतो तुमचा RCO प्लस हा इलेक्ट्रोफाईल. नेक्स्ट पाहिलं आपण फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन. ओके, फ्रायडल क्राफ्ट असायलेशन. असायलेशनची रिएक्शन अनहायड्राइड सोबत सुद्धा होते. तिथं पण RCO प्लस हा इलेक्ट्रोफाईल आहे, पण रिएक्शन मध्ये सोबत कोण तयार होतो? ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड. परत आपण पाहिले की Cl2 सोबत जर रिएक्शन केली, पण Cl2 सोबत रिएक्शन केली की काय तयार होतो? क्लोरोबेन्झीन. पण समजा तुमच्याकडे एक्सेस मध्ये खूप जास्त आहे Cl2, तर तिथं होते ऍडिशन रिएक्शन. ती कशी? ती बघूया इथं. ऍडिशन रिएक्शन बघा, ही अल्केन मध्ये झाली असेल तुम्हाला रिएक्शन, सॅच्युरेशन रिएक्शन म्हणजे अल्किनची रिएक्शन H2 सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम और पॅलेडियम, त्यापासून तयार व्हायचा तुमचा अल्केन. बरोबर का? तशीच रिएक्शन आहे. म्हणजे बेन्झीनची रिएक्शन करायची तुम्हाला 3 टाइम्स H2 सोबत, म्हणजे काय होणार? हे बॉन्ड ब्रेक होणार आणि तिथे जाऊन कोण अटॅच होतील? हायड्रोजन अटॅच होतील. म्हणजे इथे तयार होतो सायक्लोहेक्झेन. याचं नाव काय असेल? सायक्लोहेक्झेन. ठीक आहे. बर, मग पुढं परत हा तीच रिएक्शन आहे. बेन्झीनची रिएक्शन 3 टाइम्स Cl2 सोबत केली की त्याच्यामध्ये हा प्रोडक्ट तयार होतो 1 2 3 4 5 6 हेक्झा क्लोरो सायक्लोहेक्झेन. हेक्झा क्लोरो सायक्लोहेक्झेन. नाव दिसायलाच अवघड आहे, पण सोपं आहे. हे मोस्ट ऑफ द टाइम सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतात, पण वेगवेगळ्या कंडिशन मध्ये ऍडिशन रिएक्शन पण दाखवतात. ऍडिशन मध्ये सोपं आहे. हायड्रोजन सोबत रिएक्शन करा इन प्रेझेन्स ऑफ निकेल ॲज अ कॅटलिस्ट. ठीक आहे. आणि दुसरी रिएक्शन आहे म्हणजे क्लोरीनचं ऍडिशन. थर्ड रिएक्शन आहे कंबशन रिएक्शन. अल्केन मध्ये पण झाली अशा टाईपचीच. बघा, हेक्झिनची सॉरी बेन्झीनची रिएक्शन करायचे, ऑक्सिजन सोबत ह्याचं कंबशन केलं की त्याच्यापासून काय तयार होतो? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. ओके, ह्या झाल्या तुमच्या केमिकल रिएक्शन ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड किंवा बेन्झीन. बघा, तुम्हाला कळतंय का इथं व्यवस्थित? एवढ्या आपण रिएक्शन पाहिलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या आहेत जरा स्टेप बाय स्टेप पाहूया. फर्स्ट रिएक्शन होती सल्फोनेशन. हा प्रोडक्ट तयार झालाय बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. रिएक्शन थोड्या जास्त होत्या, बघूया आपण. नंतर होती आपण नायट्रेशन. नायट्रिक ऍसिड आणि H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन झाली. नेक्स्ट होती हॅलोजिनेशन, बघून घ्या. परत ऍडिशन रिएक्शन आहे ही. बघा, इथलं चुकले बरं का. हा जो इथं दिलेला आहे बघा, इथं एक मिनिट, हे जरा इथं चुकलेलं आहे ह्यांचं. ह्या इथं येत नाही. हे गोल म्हटलं की काय असतंय? डबल बॉन्ड आहे, पण इथं कोण तयार होतो? हेक्झा क्लोरो सायक्लोहेक्झेन. परत कोणता आहे? फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन म्हटलं की अल्काइल हॅलाइड सोबत. असायलेशन म्हटलं की असाइल हॅलाइड आणि अनहायड्राइड. नेक्स्ट आहे H2 सोबत रिएक्शन केली की सायक्लोहेक्झेन, आणि कंबशन केलं की कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तयार होतो. या झाल्या ह्याच्या रिएक्शन. आपण मेकॅनिझम पाहिलेलाच आहे. ओके, नेक्स्ट आणि महत्वाचा, खूप जास्त महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ऑर्थो पॅरा डायरेक्टर आणि मेटा डायरेक्टर. हा खूप महत्वाचा पार्ट आहे बाळांनो, जरा व्यवस्थित लक्ष द्या बरं. बघायचं. लक्ष द्या इकडं. बघा, आतापर्यंत तुम्ही काय पाहिलं की जे काही तुम्ही बेन्झीनची रिएक्शन म्हणजे बेन्झीन, बघा हा बेन्झीन नाही, आपण जरा चांगला बेन्झीन घेऊया इथला, फालतू नकोच. हा बेन्झीन. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी अशा प्रकारे ह्याला गोल करते. हा झाला तुमचा बेन्झीन.
इथं सगळीकडेच हायड्रोजन आहेत, नो डाऊट. मग आता जो इलेक्ट्रोफाईल बघा व्यवस्थित, जो इलेक्ट्रोफाईल अटॅक करायचा तो ह्या हायड्रोजनच्या पैकी कुठल्याही हायड्रोजनवर अटॅक करू शकत होता. कोणत्याही हायड्रोजनवर. हा इथं अटॅक करू शकतो किंवा इथं करू शकतो किंवा इथं, म्हणजे कोणत्याही एका पोझिशनवरती, बरं का, कोणत्याही एका पोझिशनवरती. तर याच्यामध्ये काही फरक पडत नव्हता तुमच्या नावामध्ये. इथं जरी केला, समजा आपण ह्याला नाव दिलं 1 2 3, 1 वर जरी अटॅक केला, 2 वर जरी केला किंवा 3 वर जरी केला, येणाऱ्या प्रोडक्ट वरती काहीही परिणाम होत नव्हता. तिन्ही प्रोडक्ट काय होते, सारखेच. पण जर समजा इथं जर हा जो बेन्झीन आहे, या बेन्झीनला कोणता तरी एक ग्रुप अटॅच केला, कोणता ग्रुप मला माहित नाही, पण कोणताही ग्रुप असू शकतो. आणि जर आपण मग ह्याचं जर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करायचं ठरवलं, आणि नंतर आपण याचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करायचं ठरवलं, एक मिनिट, चालू आहे का बघू दे मीटिंग. असं होऊ नये की मी एकटीच बडबड करत बसली. ओके, नो प्रॉब्लेम. तर बघा, मग हा जो ग्रुप आहे आणि इथे इलेक्ट्रोफाईल आपण अटॅच केला, तर हा इलेक्ट्रोफाईल येणारा रिझल्ट वरती परिणाम करतो. म्हणजे येणारा प्रोडक्ट हा एकतर ऑर्थोपॅरा असतो, ऑर्थोपॅरा किंवा मेटा. आता हे ऑर्थोपॅरा आणि मेटा काय भानगड आहे ती पण बघूया आपण. ऑर्थोपॅरा किंवा मेटा असू शकतो. हे कशामुळं, हे सगळा घोळ व्हायला ह्या असणाऱ्या ग्रुप जो अटॅच आहे त्याच्यामुळे. मग ह्याच्यावर जर समजा इथं इलेक्ट्रोफाईल अटॅच झाला किंवा इथं अटॅच झाला किंवा इथं अटॅच होऊ शकतो, मग असा प्रोडक्ट ह्याच्यामध्ये 2-3 प्रोडक्ट येतात. एक असतो मेजर, एक असतो मायनर. मग तिथं असं नाही होत की तिन्ही प्रोडक्ट सारखे असतील. मग हे कशामुळं, हा जो ग्रुप अटॅच आहे बेन्झीनला त्याच्यामुळे. मग कसा परिणाम होतो ते बघूया आपण. मग आता याच्यामध्ये पण काही ग्रुप असे आहेत की जे रिंगला इलेक्ट्रॉन फेकतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात. ठीक आहे, रिंगकडे इलेक्ट्रॉन डोनेट करतात. आणि काही ग्रुप असे असतात की ह्या रिंगचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतात. मग जे ग्रुप बेन्झीन रिंगकडे इलेक्ट्रॉन फेकतात त्यांना म्हणायचे ऑर्थोपॅरा डायरेक्टर, आणि जे इलेक्ट्रॉन घेतात स्वतःकडे बेन्झीन रिंग कडून त्यांना म्हणायचे मेटा डायरेक्टर. कसं ते मी सांगते. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडं आहे अल्कोहोल. सांगते मी, एक व्यवस्थित एक्झाम्पल सांगते तुम्हाला. समजा इथं OH ग्रुप अटॅच आहे, ह्या ऑक्सिजनकडे आहेत 4 इलेक्ट्रॉन, म्हणजे 2 इलेक्ट्रॉनच्या पेअर आहेत. ह्याला मी असं नाही लिहितं, जरा व्यवस्थित असं लिहिते. ठीक आहे. मग का आता इथं काय असतो बघा. आता ऑर्थोपॅरा डायरेक्टर आणि मेटा डायरेक्टर म्हणजे काय, या ऑक्सिजनकडं इलेक्ट्रॉन आहे, मग हा काय करतो, आपले असलेले इलेक्ट्रॉन ह्या रिंगकडे देतो. ठीक आहे. मग आता काय होईल पुढचं, त्याचं कॅनॉनिकल फॉर्म कसा होतो बघा. याचं स्ट्रक्चर तुम्हाला असं दिसेल. हा ऑक्सिजन, हायड्रोजन, ऑक्सिजनने आपले 2 इलेक्ट्रॉन दिलेत त्याच्यामुळे एकाला प्लस चार्ज, इथं होतो सिंगलच्या ऐवजी डबल बॉन्ड फॉर्म होतो. ठीक आहे. मग आता इथं जे इलेक्ट्रॉन आहेत, हे इलेक्ट्रॉन ह्या डबल बॉन्ड मधले हे इथं शांत बसत नाहीत, ते पुढे पळतात. का लक्षात द्या, कारण इथं कार्बन किती बॉन्ड करतो, 4च. मग 5 बॉन्ड व्हायलेत त्याच्यामुळे हा लगेच पुढे उडी मारतो. मग आता पुढे उडी मारली की इथं येतो मायनस चार्ज, बाकीचे हे दोघं जसे होते तसेच. मग आता हा मायनस चार्ज बाबा इथं रेझोनन्स फॉर्म होईल, हे इथं शांत बसत नाहीत. मग इथं काय होईल, OH हा इथं प्लस येतो. मग आता हा मायनस इलेक्ट्रॉन इथं शांत बसत नाहीत, हे जातात इथं बॉन्ड फॉर्म करायला. परत इथले इलेक्ट्रॉन पुढे पळतील, कारण कार्बन 5 बॉन्ड कधीच करत नाही. इथे येईल मायनस चार्ज, हा ॲज इट इज, नो प्रॉब्लेम. लक्ष द्या बरं का, खूप महत्वाचं आहे, लक्ष असू द्या व्यवस्थित. परत इथं OH इथं असेल प्लस, मग हा ॲज इट इज. हा इथले जे मायनस इलेक्ट्रॉन इथे थांबत नाहीत, हे पुढे पळतात. हे पुढे पळाले की हा बॉन्डचे इलेक्ट्रॉन पुढे पळतात लगेच, म्हणजे इथं झाला डबल बॉन्ड फॉर्म. परत इथं आला मायनस चार्ज. मग पुढं काय होईल बघा बरं, पुढं काय होते बघा. पुढं
हा डबल बॉन्ड ॲज इट इज, ऑक्सिजन प्लस ऑक्सिजन OH. ठीक आहे, मी सध्या इथं प्लस चार्ज काढत नाही. मग इथले इलेक्ट्रॉन इथं न थांबता पुढे शिफ्ट होतात. कार्बन 5 बॉन्ड करत नाही म्हणून हा बॉन्ड इथून ब्रेक करतो आणि ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे परत जातात. कळलं का? म्हणून इथं येतो डबल बॉन्ड आणि ऑक्सिजनकडे परत येतात 2 लोन पेअर. म्हणजे परत कोण तयार होतो? फिनॉल. तर आता खरा पॉइंट इथं मला सांगायचा आहे. हे तर झालं फिनॉलचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर. पण बेन्झिनला आपण काय पाहतोय? बेन्झिनला जर असे काही ग्रुप अटॅच केला जो की बेन्झिन रिंगकडे इलेक्ट्रॉन फेकतो, म्हणजेच बेन्झिनच्या रिंगला ऍक्टिव्हेट करतो, त्याला म्हणतात ऍक्टिव्हेटर. याला काय म्हणतात? ऍक्टिव्हेटर्स. मग ते काय करायले? इलेक्ट्रॉनची डेन्सिटी बेन्झिनवरती वाढवायले. ते कसं काय? बघा, मायनस चार्ज आलाय म्हणजे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढली. आणि ती कोणत्या कोणत्या पोझिशनला इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढते? ती पोझिशन अगोदर माहित पाहिजे. बघा, त्या पोझिशनला काय म्हणणार तुम्ही? नाही, आपण चांगला घेऊया जरा. असं अज्युम करा की हा बेन्झिनच आहे, याच्यामध्ये गोल तर असणारच. ठीक आहे, बघा मायनस चार्ज तुम्हाला ओव्हरऑल कुठं कुठे दिसायला? या पोझिशन वरती दिसत आहे. बरोबर. मग आधी पोझिशन सांगते. इथं असेल तुमचा ग्रुप. बरोबर. मग याला म्हणतात, बघा पोझिशन लक्षात असू द्या, ही आहे ऑर्थो पोझिशन, ही आहे मेटा पोझिशन, ही आहे पॅरा. अगेन मेटा ऑर्थो, शेजारी शेजारी ऑर्थो, शेजारी शेजारी मेटा, आणि ही झाली पॅरा. पॅरा एकच असते. नाव कसंही लक्षात ठेवा, ओम प्रकाश असं लक्षात ठेवा. ठेवायचं असेल तर काही गरज नाही. ऑर्थो, पॅरा आणि मेटा पोझिशन. तर मग तुम्ही बघितलंच असेल तर हे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी तुम्हाला जास्त कुठे दिसायली आहे? कुठे दिसायली आहे बघा बरं? बघितली तर ऑर्थो आणि पॅरावरती. मायनस चार्ज कुठे दिसत आहे तुम्हाला? ऑर्थो आणि पॅरावरती. मग मायनस चार्ज म्हणजेच याच्यावरती कोण अटॅक करणार? याच्यावरती अटॅक करणार इलेक्ट्रोफाईल, जो की इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. बरोबर. म्हणून याला म्हणतात ऑर्थो पॅरा डायरेक्टर. याच्यामध्ये मेटा प्रोडक्ट खूप खूप कमी प्रमाणात फॉर्म होतात, कारण इथं बेन्झिनच्या रिंगवरती जिथं मायनस चार्ज किंवा इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त असेल तिथंच इलेक्ट्रोफाईल येऊन अटॅच होईल. म्हणून यांना म्हणतात ऑर्थो पॅरा डायरेक्टर, कारण येणारा प्रोडक्ट हा एकतर ऑर्थो असतो किंवा पॅरा असतो. कळलं का सर्वांना? बघा बरं, ऑर्थो पॅरा डायरेक्टर म्हणजेच ऍक्टिव्हेटर्स म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनर ग्रुप. जर एखादा ग्रुप बेन्झिन रिंगकडे इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल तर त्यांना म्हणतात ऍक्टिव्हेटर्स. त्यांनाच म्हणायचंय ऑर्थो पॅरा डायरेक्टर. येणारा प्रोडक्ट कसा असतो? ऑर्थो किंवा पॅरा. मग असे आणखीन कोणते कोणते ग्रुप आहेत? OH तर आपण पाहिला, OR, NH2, R, X, हे सगळे ऑर्थो पॅरा डायरेक्टर आहेत. ठीक आहे. मग आणि हे प्लस आर इफेक्ट शो करतात. तुम्हाला माहितीच आहे, प्लस आर म्हणजे रिंगकडे इलेक्ट्रॉन फेकणे. आणि यांनाच काय म्हटलं जातं? हे ऍक्टिव्हेटर्स असतात, बेन्झिनच्या रिंगला ऍक्टिव्हेट करतात. ठीक आहे. एक्सेप्ट हॅलोजन्स. बघा, हॅलोजन, क्लोरीन जर समजा बेन्झिन रिंगला मी लावला, तुम्हाला असं वाटू शकतं की क्लोरीनकडे पण लोन पेअर आहेत, मग ह्या लोन पेअर हा रिंगकडे देईल. तर हे त्याच्यामध्ये पॉसिबल नाही. तर हे मॉडरेटली डिऍक्टिव्हेटर्स असतात हॅलोजन. का? कारण ड्यू टू मायनस आय इफेक्ट, इंडक्टिव्ह इफेक्ट, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे ना, म्हणून तो बेन्झिन रिंगकडून स्वतःकडे इलेक्ट्रॉन घेतो. पण तुम्हाला काय वाटू शकतं की क्लोरीन आहे कारण याच्याकडे लोन पेअर आहेत, तो पुढे देईल. पण तसं हॅलोजनच्या बाबतीमध्ये होत नाही. इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किंवा इंडक्टिव्ह इफेक्ट काय आहे? डॉमिनंट आहे. कळालं? हे मात्र जरा लक्षात असू द्या. हॅलोजन तेवढे कसे असतात? डिऍक्टिव्हेटर. मग आता पुढे बघूया की मेटा डायरेक्टर कोण आहेत? मेटा डायरेक्टर म्हणजे ते पण सांगते मी तुम्हाला, एकच मिनिट. ऍक्टिव्हेटर समजलं. मेटा डायरेक्टर म्हटलं की समजायचं हे डिऍक्टिव्हेटर असतात.
बेन्झिनच्या रिंगला काय करतात, डिऍक्टिव्हेट करतात. डिऍक्टिव्हेट म्हणजेच काय सांगितलं होतं मी तुम्हाला, बेन्झिनच्या रिंग ते खूप भिकारी असतात असं समजा, ते बेन्झिनच्या रिंग कडूनच इलेक्ट्रॉन घेतात, बेन्झिनच्या रिंग कडूनच इलेक्ट्रॉन ओढून घेतात. मग तसा कोणता ग्रुप आहे बघूया आपण. फिनॉल सर्वांना समजलाच असेल. फिनॉल, फिनॉल काय करतो, OH ग्रुप आपले इलेक्ट्रॉन रिंगला देतो आणि रिंगला ऍक्टिव्हेट करतो. मग मेटा डायरेक्टर कोणाला म्हणायचं ते बघूया. मी जरा अगोदर इथं बेन्झिन व्यवस्थित जरा काढून घेते. ओके, बघा इथं सेम आहे. समजा मी इथं NO2 ग्रुप ऍड केला, ठीक आहे, NO2 ग्रुप. तर इथं काय होतं, ह्या नायट्रोजनकडं लोन पेअर आहे, ठीक आहे, पण हा ऑक्सिजन त्याला अटॅच आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हा काय करतो, आपले इलेक्ट्रॉन घेतो. बाबा मी इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त आहे, मला इलेक्ट्रॉन द्या. मग आता हा इलेक्ट्रॉन घेतला की नायट्रोजनला इलेक्ट्रॉनची गरज आहे, बरोबर. मग याच्यावरती येत आहे प्लस चार्ज. मग समजा आता इथे कसं होतंय बघा, NO मायनस O, याच्यावरती याला प्लस चार्ज. मग हा काय करतो, बेन्झिन रिंगला तर अटॅच आहे, मग हा काय करतो, ह्या बेन्झिन रिंगचे इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढून घेतो, बरोबर. मग कसं होतंय बघा स्ट्रक्चर, NO मायनस आणि हा ऑक्सिजन, ठीक आहे. मग हा प्लस चार्ज तर निघून गेला कारण इथे डबल बॉन्ड फॉर्म झाला, पण इथं आला प्लस चार्ज इलेक्ट्रॉन गेल्यामुळं. बाकीचे बॉन्ड जसे होते तसे बघा, हे त्यांच्यामधले रेझोनेटिंग स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवत आहे, ठीक आहे. मग हे सर्व कॅनॉनिकल फॉर्म्स असतील, ते तसा तुम्हाला असा ॲरो दाखवावा लागेल, ठीक आहे. मग आता हा प्लस चार्ज, ह्या प्लस चार्जची मदत करायला हा पळत जातो इकडे, ठीक आहे. मग काय होतंय, हा NO2 ग्रुप तर फिक्सच आहे बाबा, NO, परत हा O डबल बॉन्ड फॉर्म झालेला, ठीक आहे. मग ह्या प्लस चार्जला मदत करायला कोण आलेला आहे, डबल बॉन्डचे इलेक्ट्रॉन. मग इथं झाला डबल बॉन्ड फॉर्म, पण इथं परत प्लस चार्ज आला, परत ह्या प्लस चार्जला मदत करायला हा इलेक्ट्रॉन जातात तिथून, हे इलेक्ट्रॉन जातात. मग काय होतंय बघा, इथं असं फॉर्म NO मायनस आणि इथं O, ठीक आहे. मग काय झाला, इथं डबल बॉन्ड फॉर्म झालाय, इथं पण डबल बॉन्ड आला, इथं काय झाला, प्लस चार्ज आला. मग परत हा काय करतो, इथं डबल बॉन्ड फॉर्म झालेला आहे, मग हा इथले इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट करतो, प्लस चार्ज, ठीक आहे. बर, मग आता काय होईल, इथं प्लस चार्जला सॉरी बघा जरा, इथं डबल बॉन्ड आहे, मग हा काय करतो, परत आपले इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट करतो, जेणेकरून काय होईल, तो त्याला सॅटिस्फाय करेल. बघा हा परत इथे डबल बॉन्ड फॉर्म झाला आणि इथं काय झालंय, परत NO आणि O मायनस जो आहे, O मायनस स्वतःचे इलेक्ट्रॉन इकडे देऊन टाकतो, मग इथं काय होईल, NO2, परत NO2 हे स्ट्रक्चर फॉर्म झाले, कळलं का. पण इथं काय आहे बघा, जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर बघा, मी परत एकदा दाखवते, हे तर ह्याची रेझोनेटिंग स्ट्रक्चर झाली, बरोबर. मग आता इथं कसं असतंय, ऍक्च्युली मेटा डायरेक्टर म्हणजे काय, हे काय करायला, रिंगला डिऍक्टिव्हेट करायले, या रिंग कडून इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढायले आणि परत डिऍक्टिव्हेट करायला, म्हणजे काय, ह्या रिंग वरती प्लस चार्ज आणायले, आणि तो प्लस चार्ज कुठे कुठं आहे बघा बरं, तो प्लस चार्ज कुठं कुठं आहे तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर बघा, एक इथं दिसायलाय आणि ऑर्थो आणि पॅरा पोझिशन, म्हणजे इथं ऑर्थो पॅरा पोझिशन, ऑर्थो पॅरा पोझिशन वरती इलेक्ट्रॉनची डेन्सिटी खूप 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 कमी आहे. इथं मग इलेक्ट्रोफाईल येऊन अटॅच होईल का, नाही. मग इलेक्ट्रोफाईल कुठे येऊन अटॅच होणार, इथं हा बघा, हा जो मेटा आहे, ह्या मेटा पोझिशन वरती इलेक्ट्रॉन येऊन अटॅच होणार, म्हणून याला म्हणतात मेटा डायरेक्टर. याला काय म्हणतात, मेटा डायरेक्टर. म्हणजेच काय, आणखीन कोणते ग्रुप आहेत तसे, CHO, COOS, CO मायनस, सायनाइड, SO2H, आणि ठीक आहे, आणि हे दाखवतात -R ग्रुप, हे -R आहेत, इलेक्ट्रॉन ओढून घेतात, आणि हे डिऍक्टिव्हेटर्स आहेत, समजलंय का बघा, डिऍक्टिव्हेटर आणि ऑर्थो पॅरा डायरेक्टर.
ठीक आहे, आजचं लेक्चर संपलं. परत एकदा समजलं नसेल तर परत एकदा वाचून घ्या.